नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट चॅनलवरती पुन्हा स्वागत आहे। राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आता समोर येत आहे। तरी राज्य सरकारने नुकत्याच आलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी दोन अत्यंत महत्त्वाचे आणि दिलासादायक निर्णय घेतलेले आहे। तर हे कोणते महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहे ते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तरीही व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्ही जर बघत असाल तर तुम्हाला संपूर्ण माहिती आढावा समजेल की काय ते नेमकी दोन महत्त्वपूर्ण निर्णय आहे ती सरकारने घेतलेले आहे। पहिला निर्णय म्हणजे शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला 50,000 रुपयांचा बोनस अनुदान मिळणार आहे। आता हे 50,000 रुपयांचे अनुदान थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल। ज्यांना 50,000 रुपये अनुदान भेटायचे नाही त्यांना पीक विमा तरी मिळणारच आहे, कारण की पीक विम्याची देखील मोठी माहिती समोर आलेली असून नुकसान भरपाई पीक विमा देखील सरकारने जाहीर केलेला आहे। मित्रांनो, या संदर्भातील सर्व काही अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। तर व्हिडिओला कुठेही स्किप करू नका। व्हिडिओवरती तुम्ही नवीन आला असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून महत्त्वाचे अपडेट अशाच महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करत राहील मित्रांनो, आणि तुम्हाला लवकरात लवकर ती माहितीचे आढावा ते समजेल। मित्रांनो, आता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघायचे काम करा। तुमच्यासाठी सर्वात मोठा आणि आनंदाचा दिलासा देणारा निर्णय म्हणजे राज्य सरकारने घेतलेला आहे। आता हा निर्णय कोणता आहे ते 3 मोठे निर्णय आहेत बघा। आता सरकारकडून पहिला मोठा निर्णय म्हणजे 50,000 रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे। ज्यांना अनुदान मिळण्याचे नाही त्यांना 17,000 रुपयांचा पीक विमा मिळणार आहे। काहींना 25,000 रुपये पीक विमा नुकसान भरपाईचे मिळून पैसे मिळणार आहे। अशी मोठी योजनेची रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमणार आहे। या एप्रिल महिन्यामध्ये शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळणार आहे। एका पाठोपाठ एका योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा होणार आहे। हो, पण हे पैसे आता तुमच्या जिल्ह्यात सर्वात आधी मिळणार आहे का हे बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओला कुठेही स्किप करू नये, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघावे। पहिला टप्पा सरकारच्या माध्यमातून जो जाहीर झालेला आहे या सर्व जिल्ह्यांमध्ये आता आपल्याला सर्वात आधी बघायला मिळत आहे। पहिल्या टप्प्यामध्ये सर्वात आधी काही 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमणार आहे। जर या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे सर्व पैसे जमा होणार आहे। मित्रांनो, तुम्हाला अनुदानाचे पण पैसे लवकरात लवकर हे पण नक्कीच मिळून जातील। चला तर संपूर्ण माहिती दाखवतो। यादी देखील सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांच्या माध्यमातून मोठी घोषणा झालेली असून लाखो शेतकरी बांधवांना आता चांगला दिलासा मिळणार आहे। आता या ठिकाणी पात्रतेसाठी कोणती कामे शेतकऱ्याला करावी लागतील, कारण की आता 2 कामे तुम्हाला करायची आहे। जर तुम्ही ती 2 कामे केली नाही तर तुम्हाला पैसे भेटणार नाही। जर तुम्हाला पैसे पाहिजे असतील, अनुदान पाहिजे असेल, पीक विमा पाहिजे असेल तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ती 2 कामे पण अर्जंट करून घ्यायची आहे। पण आता कोणती ते 2 कामे करायची ही पण माहिती तुम्हाला मी दाखवणार आहोत, यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आता या ठिकाणी तुमच्यासाठी खुशखबर आलेली आहे। आलेल्या माहितीनुसार राज्याच्या मंत्रिमंडळाने 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान जाहीर केलेले आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना याबाबतची पण घोषणा झालेली आहे। त्यानंतर आता शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारी बातमी आलेली आहे बघा। आता सरकारने सर्व महत्त्वाची अपडेट या ठिकाणी दिलेली आहे। आता ही माहिती तर या ठिकाणी पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यासाठी तुमच्याकडे 5 महत्त्वाची कागदपत्रे देखील असणं गरजेचं आहे आणि ती अनिवार्यच आहे। जर ही कागदपत्रे नसतील किंवा त्यात त्रुटी असतील तर मात्र तुम्हाला या लाभांपासून वंचित राहावे लागू शकते। आजच्या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला कोणती कागदपत्रे लागतील, कोणती ते 2 कामे करावी लागतील पण ही माहिती दाखवणार आहे, कारण की आता राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर ती 2 कामे केली नाही तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा व्हायचे नाहीत। आता 50,000 रुपये अनुदान मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रे असणे गरजेचं आहे। यासाठी ज्यांना 50,000 रुपये मिळणार नाही त्यांना पीक विमा नक्कीच मिळणार। नुकसान भरपाईचे 17,000 रुपये, काहींना 15,000 तर काहींना 20,000 तर काहींना 25,000 रुपये अशी वेगवेगळी रक्कम ही सरकारच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे सरकणार आहे। मित्रांनो, तर या ठिकाणी मोठा जॅकपॉट तुमच्या खात्यामध्ये जायला
चालू झालेला आहे मित्रांनो. तर या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण सविस्तर बघायला सुरुवात करूया. आता या ठिकाणी तुमच्याकडे कोणती कागदपत्र असणे गरजेचे आहे आणि तुम्हाला कोणते 2 कामे करावी लागणार आहे जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी 50,000 रुपयाचे अनुदानाचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील मित्रांनो. भरपाईचे नुकसान भरपाईचे 20 ते 25,000 रुपये तरी तुमच्या बँक खात्यामध्ये येतील. हे पैसे कधी वाटप सुरू होत आहे आणि नेमके पैसे कोणत्या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सर्वात आधी जमणार आहे अशा जिल्ह्याची पण माहिती आपण या यादीमध्ये बघणार आहोत मित्रांनो. चला तर मग 50,000 रुपयांच्या यादीत नाही, आमचं नाव जर 50,000 रुपयांच्या यादीमध्ये नाही आलं, आम्हाला जर बोनस पैसे अनुदानाचे पैसे नाहीच भेटले तर काय होईल बघा. मग जरी नाव त्यामध्ये नसलं तर पीक विमा नुकसान भरपाईच्या यादीमध्ये येऊ शकतं, ते तुम्हाला 25,000 रुपये मिळू शकते बघा. हो, तशीच घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून इथे करण्यात आलेली आहे मित्रांनो. अनुदानाची पण घोषणा सरकारने केलेली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी सांगितलेले आहे की शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 50,000 रुपयांचे अनुदान आम्ही वाटप करणार आहोत. हे कधीपर्यंत वाटप होणार आहे हे पण तुम्हाला मी दाखवतो आणि ते काय म्हटलेले आहे हे पण मी तुम्हाला सांगणार असून आता उरलेला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर या ठिकाणी या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याच्या अनुदानाचे पैसे सर्वात आधी जमा होतील. चला तर मग नेमके कोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी अनुदानाचे पैसे आणि पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहे आणि हे पैसे मिळवण्यासाठी कोणते 2 कामे करावी लागणार आहे सर्व काही माहिती आता राहिलेल्या 2 मिनिटात मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. तर बघा, शेतकरी बांधवांनी या ठिकाणी काही माहिती आता व्यवस्थितपणे दाखवण्यात आलेली असून शेतकरी बांधवांना आता चांगला दिलासा मिळायला सुरुवात झालेली आहे. तर आलेल्या माहितीनुसार डीबीटीची प्रक्रिया सरकारने आता सुरू केलेली आहे. म्हणजे डीबीटीची प्रक्रिया जर एकदा सुरू झाली तर समजून घ्या पैसे येईपर्यंत ती सुरूच राहते मित्रांनो. आता बघा, डीबीटीच्या माध्यमातून सरकार सर्वात आधी तुम्हाला पीक विमा देणार आहे. हो, पीक विमा आणि नुकसान भरपाईची सर्वात आधी तुमच्या बँक खात्यामध्ये सरकार टाकणार आहे ते 50,000 रुपये. आता 50,000 रुपये कोणाला मिळणार ते पण सांगतो. हे पैसे सहजासहजी मिळणार नाही, तुम्हाला 2 कामे करावी लागतील. तर मित्रांनो चला तर यामध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे सर्व पैसे आधी वाटप केले जाऊ शकतात याबद्दलची सर्व डिटेल माहिती बघूया. यानंतर हे पैसे आज मिळणार की उद्या मिळणार, पीक विम्याचे पैसे कधी मिळणार, अनुदानाचे पैसे कधी मिळणार, या माहिती सगळे पैसे जमवणार आहेत का, या महिन्यामध्ये सगळे पैसे जमवणार आहेत का, पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे खरंच येणार का, याबद्दलचा व्हिडिओ लक्ष देऊन ऐका मित्रांनो. तर मित्रांनो या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी पीक विम्याची यादी आलेली आहे, अनुदानाची यादी आलेली आहे बघा. या ठिकाणी जिल्हे पण आपल्याला दिसत असून जर या 12 जिल्ह्यांमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुमच्यासाठी अत्यंत ही दिलासादायक बाब आहे मित्रांनो. ज्यांना 50,000 रुपये अनुदान मिळणार आहे त्यांनी पीक विम्याची का होईना पैसे मिळून जातील, त्यामुळे तुम्हाला काळजी करत बसण्याची गरज पडणार नाही. तर या ठिकाणी मित्रांनो 50,000 रुपयाचे अनुदान आणि काही शेतकऱ्यांना कर्जमाफी सरकार देणार आहे बघा. आता शेतकरी बांधवांनो कर्जमाफीचा लाभ पण भेटणार आहे. पण आता ज्यांच्याकडे कर्जच नाही त्यांनी कर्ज परतफेड केलेली असेल अशा शेतकऱ्यांचे काय, जर शेतकऱ्यांची डायरेक्ट सरकार 50,000 रुपये देऊन टाकणार आहे. हो, आता 50,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असून जर तुम्ही कर्जाची पूर्ण परतफेड केलेली असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून 50,000 रुपयाची रक्कम सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे तर पहिला जिल्हा आहे तो सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्यामध्ये लाखो शेतकरी या ठिकाणी लाखो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जी 50,000 रुपये अनुदानाचे प्रोत्साहनापर अनुदान हे सरकणार आहे मित्रांनो. त्यानंतरचा जिल्हा आहे बीड जिल्हा. काही याच ठिकाणी पूर्ण पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे. जर तुमच्या जिल्ह्याची यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुम्हाला पैसे मिळतील. त्यानंतर नाशिक जिल्हा झाल्यानंतर अमरावती जिल्हा, विदर्भातला महत्त्वाचा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पूर्ण पैसे जमा होणार आहेत. हे पैसे पूर्ण डीबीटीच्या माध्यमातून येणार आहे मित्रांनो. त्यानंतर आहे परभणी, धाराशिव हे जिल्हे आहे मित्रांनो. त्यानंतर आहे नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे या ठिकाणी या जिल्ह्याचे नाव आहे मित्रांनो. जालना, तर या जिल्ह्यामध्ये तुम्ही रहिवासी असाल तर तुमच्यासाठी खूपच दिलासादायक ठरणारी बाब आहे मित्रांनो. कारण की 50,000 रुपये आणि पीक विमा हे पहिल्या टप्प्यातील
या जिल्ह्यातील जर तुम्ही शेतकरी असाल तर पहिल्या टप्प्यामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये अमाऊंट ट्रान्सफर केली जाणार मित्रांनो. तर ती कोणती 2 कामे तुम्हाला करावी लागतील जेणेकरून तुमचा पैसा रखडला आणि अडकणार नाही मित्रांनो. तर 2 कामे नक्कीच लवकरात लवकर करून घ्या. ती 2 कामे कोणती आहे? तर पहिलं काम आहे मित्रांनो, आधार कार्ड बँक खात्याशी निगडीत लिंक करणे. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे हे पहिलं महत्त्वाचं काम आहे. त्यानंतर KYC पूर्ण करणे. ही 2 कामे लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून कोणतीही अडचण येणार नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून टाका जेणेकरून महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल मित्रांनो. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.